एखाद्या माणसाने समजा आपले पैसे उसने घेतले असतील तर मग त्याला मागायचीच नाही का? नाही मागायचे ना, असं मी म्हणतच नाही. पहिली गोष्ट तर मी सांगते की आता एखाद्या जर पर्सनने आपल्याकडून पैसे घेतलेले आहेत तर तो आपल्याला रिटर्न देत नाही असं तुम्हाला म्हणायचं. तर त्याच्यामागे 3-4 कारणं असतात. तर एकतर की त्याच्याकडे पैसे असतात त्याला आपल्याला द्यायचे नसतात. दुसरा माइंडसेट असाही असतो की आपली मनी एनर्जी ब्लॉक झालेली असते. म्हणजे काय, मनी एनर्जी ब्लॉक कशी होते की आपणच स्वतः बोलतोय की माझ्याकडे पैसेच नाही आहेत, पैसे येणारच नाही आहेत, सारखं बोलताय, मग ते पैसे कुठून येणार आहे? म्हणजे स्वतःला निगेटिव्ह टॉक करताय ना पैशां रिलेटेड. मग त्याच्यामुळे फक्त ते अवॉइड करायचं. तिसरी गोष्ट काय असते की आपण त्या पर्सनबद्दल एवढं वाईट बोललेलं असतो आणि आपण जे बोलतोय म्हणजे जे लोक बोलतात ते का बोलतात की त्यांनी त्या पर्सनने पैसे रिटर्न केले नसतात, ते रागामध्ये बोलत असतात की हा माणूस खूप वाईट आहे वगैरे. त्याच्याने त्याचं कार्मिक सायकल एवढं बिघडून जातं की त्याला देव कुठल्याही प्रकारे पैसे देतच नाही, हेही होत आहे. मग त्याच्याचकडे जर पैसे नाहीये तर तो तुम्हाला कुठून रिटर्न देणार आहे? म्हणजे त्याच्यामुळे काय करा, फक्त की त्या पर्सनला तुम्ही रिमाइंडर देत राहा, पण त्याच्याबद्दल तेवढं वाईटही बोलू नका जर तुम्हाला पैसे रिकवर करायचे आहेत तर. आणि त्याच्यासाठी होपोनोपोनोचा यूज करा की तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न मिळालेत असं करून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं जेव्हा कराल आपोआप तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न मिळणारच आहेत.